हाय नमस्कार. तर मी जात आहे पांढरकडा. आमचं आहे ट्रेनिंग AIचं. तर AIचं तुम्ही ट्रेनिंग कसलं म्हणसान तर ते तुम्हाला समोर दिसणारच आहे. तर तुम्ही पाहू शकता मी गावातून आमचा रस्ता इतका खराब आहे ना, तुम्ही पहा आणि सांगा, तुम्ही सांगा काय आहे तर. आता मी तर आम्ही बोलू बोलू सांगू सांगू थकून गेलो आमच्या गावाची परिस्थिती. पण आता जाऊ दे, असो ते आपला प्रश्न नाही. पण रस्त्यातून कधी पडू शकतो काही हा नेम नाही आहे. कारण की आणि आम्हाला जायचं होतं पांढरकवडा. आम्ही पांढरकवड्यातून निघायसाठी निघलो गाडीत. मी मारेगावपर्यंत मला गाडीने पोहोचवलं आणि मारेगावच्या बस स्टॉपवर आम्ही पोहोचलो. तिथं होत्या ताई आमच्या, म्हणजे रवीनाताई सुतेकर होत्या उभ्या. त्यानंतर माझी एक फ्रेंड, जुनी फ्रेंड भेटली चिक्रमताई. नंतर आम्ही तिथं थांबलो. आमची बस यायला वेळ होती खूप आणि आमची बस येत नव्हती. सरांच्या बस येऊन जात होत्या पण आमच्याच बसले वेळ होता. आमच्या बसले वाट पाहू आमची रोज थकून गेलो आणि एक बस आली पण ही पण बस आमची नव्हती. घाटांची बस तिकडे लांबची होती. आणि नंतर आम्ही आम्हाला बस मिळाली. बसमध्ये आम्ही आलो आणि नंतर पांढरकवड्यामध्ये आलो. आम्ही ॲटो केला पांढरकवड्यामध्ये आल्यानंतर. तर आमच्यासोबत असा किस्सा घडला. समोर जात असताना मध्येच आमच्या ॲटोच्या नाही का एक व्यक्तीची दुचाकी एकदम धडकली. पण बस झालं त्या दादांनी, म्हणजे त्या काकांनी, ॲटोवाल्या काकांनी व्यवस्थित गाडी अशी थांबवून ब्रेक मारून सावकाश केली. तर तिथं आमचा थोडासा जीव धोक्यात होता तर वाचला असं वाटतंय मला. देवाची कृपा होती म्हणून वाचलो. आम्ही असं तसं करून आम्ही त्या आमच्या माऊली सेलिब्रेशन हॉलमध्ये आम्ही पोहोचलो. आम्हाला माहीत नाही पण आधी कुठे जायचं. तर आम्ही विचारपूस केली, सरांना फोन वगैरे केला. त्यानंतर आम्ही बघितलं माऊली हॉटेलच्या मागे आम्हाला बॅक साईडनं जायचं होतं. आम्ही बॅक साईडनं गेलो. जात असताना आम्हाला एक पुन्हा ताई मिळाल्या नवीन. त्या पण तिथं जाणार होत्या. त्या ताईला घेतलं आणि आम्ही समोर चालत होतो. तर सरांचा फोन सरने समोर तुम्ही जा, समोर आपले रूमा वगैरे तुम्हाला भेटून जाईल. तर आम्ही असं जात असताना हॉल वगैरे बघायला आणि तो हॉल खूप सुंदर होता. माऊली हॉल सेलिब्रेशन हॉल असं म्हणून प्रसिद्ध आहे तिथे पांढरकवड्यामध्ये. आणि नंतर आम्हाला आमची रूम मिळाली. रूममध्ये गेल्यावर आम्हाला शांत असं वाटलं आणि जसं गेलं तसं आम्ही नाही का बेडवरच झोपलो म्हणा. कारण की थकून खूप होतं, प्रवास खूप केला होता आम्ही ॲटोचा. आणि पाऊस पण खूप होता तिकडे आमच्याकडे पांढरकवड्यात पण आपल्या गावाकडे पाऊस होता. नंतर सरांनी आमचा लेक्चर सुरू घेतलं. तुम्ही पाहू शकता आम्हाला लेक्चरमध्ये शिकवतात सर. शेळींबद्दल माहिती शिकवत आहे, शेळींबद्दल प्रजननचं ते काय ते आम्हाला शिकवत आहे. त्यानंतर आम्ही सरांचं ते बोललो खूप ऐकलं आणि असं वाटलं की आपल्याला याची गरज होती ते शिकायचं, आम्हाला शिकायला भेटलं. नंतर आम्हाला सरांनी जे शेळींची मच्छरदार आपल्या बच्चेदाणी राहते त्याबद्दल आम्हाला माहिती परिपूर्ण माहिती दिली. आणि हे सर गोपाल चव्हाण सर आहे, यवतमाळचे पशुवैद्यकीय सर आहे. नंतर आमचा लंच टाईम झाला, म्हणजे जेवण टाईम झाला सॉरी, जेव्हा आम्ही जेवण केलं. जेवण खूप छान होतं. आम्ही सर्वांनी जेवण केलं. आमच्या सर आमच्याकडून सया वगैरे आमच्या घेतल्या सरांनी. प्रेझेंटरी आमची तिथे दिली. त्यानंतर संध्याकाळचं पण जेवण होतं. संध्याकाळचं पण जेवण होतं. दुपारचं आमचं मंदातलं आमचं काही सेशन आम्ही ते रेकॉर्ड केलं नाही मी. आणि संध्याकाळी जेवण केलं म्हणजे आम्ही सर्वांनी. आणि जेवण खूप छान होतं. इथं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.